उभ्या महाराष्ट्राला ज्या भक्तीचं वेळ लागतं ती माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा लवकरच चालू होणार आहे आणि माऊली 8 जुलै रोजी माऊलींचं पालखी प्रस्थान आळंदी या ठिकाणाहून होणार आहे। रामकृष्ण मंडळी मित्रांनो, आज माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि जर बघितलं तर आळंदी नगरीमध्ये जे काही वातावरण आहे तिथून बघू शकता खूप सुंदर पद्धतीने स्वच्छता वगैरे चालू आहे आणि प्रॉपर सगळ्या पद्धतीने नगरपालिका प्रॉपर कार्यरत आहे आणि विशेष म्हणजे हा जो सोहळा आहे हा भव्य दिव्य यावर्षीचा होणार आहे। मग तेवढंच आहे, थोडंसं पावसाची आगमनता प्रत्येक शेतकरी कुटुंबाला लागली ती थोडीशी झाली तर वारकरी प्रॉपर पद्धतीने शेतीची काम ओळखून तो आपापल्या वाडीच्या कार्याला मस्तपैकी देवाच्या भक्तीमध्ये रममान होण्यासाठी निघत असतो। तर थोडंसं पावसाने थोडी कृपा करावी, लवकरात लवकर पाऊस येऊन एकदाची शेतकऱ्याची पेरणी होऊन शेतकरी एकदा सुसाट निघला वाडीला तर मित्रांनो खरंच ती परंपरा काय, बरोबर की नाही माऊली? तर किती वर्षापासून वारी करताय आपण? 15 वर्ष 15 वर्ष वारी करताय। म्हणजे दरवर्षी पालखी प्रस्थानाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला चांगलं एक वाटतं, उत्साह असतो आणि हा उत्साह कायम टिकला पाहिजे, काय वाटतं? बरोबर। जय जय रामकृष्ण हरी। राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम। माऊलींचा जो काही सोहळा असतो त्यासाठी प्रत्येक वारकरी, प्रत्येक भक्तजन आणि प्रत्येक सामान्य नागरिक या ठिकाणी आळंदीला दर्शनासाठी येत असतात आणि आत्ताच या सगळ्या फॅमिलींचं मस्त असं सुंदर पद्धतीने दर्शन झालंय। सगळ्यांनी आपली जी संस्कृती आहे त्याच्यावरती जर बघितलं तर बघा कपाळावरती प्रॉपर असा माऊलींचा जो गंध आहे तो लावला आहे आणि छोट्या छोट्या बाळांना पण ते संस्कार आत्तापासूनच रुजवण्याचं काम करतात ते, म्हणजे ही संस्कृती आपली पुढे गेली पाहिजे। सो म्हणूनच माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा या वर्षीचं खूप भारी होणार आहे, कारण हे संस्कार ही संस्कृती आपल्या या पालकांनी अशी पुढं नेण्याचं काम असतं आणि ही या ठिकाणी चालली आहे पुढं। आळंदीमध्ये आल्यानंतर हे खूप मला भारी वाटत असतं। सो तुम्ही पण याचा आनंद घ्या। चला जय जय रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। नंतर माझ्यासोबत आता अविनाश माऊली आहेत आणि हे जर बघितलं तर छोटासा नारायण माऊली, म्हणजे सध्या महाराज म्हणून आपले जे काय कार्य इथे या ठिकाणी आळंदीमध्ये भूषवतात ते, म्हणजे जे आपली जी संस्कृती आहे, आपलं जे कीर्तनकार सोहळा जो होत असतो त्या पद्धतीने आत्तापासूनच त्यांना हरिनामाची, भजनाची आणि ही जी संस्कृती आहे ती शिकण्याची कला या ठिकाणी अवगत करण्यासाठी आज या ठिकाणी आळंदीमध्ये हे शिक्षण घेत आहेत मुलं। तर खूप भारी वाटलं यांना भेटून आणि विशेष म्हणजे ते मला आज सपोर्ट करतात ते की आज त्यांनी मला पूर्ण आळंदी दाखवतात की आळंदीमध्ये नक्की काय चाललंय, काय होते सध्या। सो त्यांना घेऊन मी फिरतोय, माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे ॲक्च्युली। हे बघा महाराज वगैरे खूप भारी असतं मित्रांनो हे सगळं। मित्रांनो माऊलींची ओढ जर बघितलं तुमच्या लक्षात येईल बघा, हे माऊली अपंग आहेत परंतु मनामध्ये जी खंबीर जिद्द आहे, जी ताकद आहे ती खतरनाक आहे आणि ती ताकद आपल्याला या ठिकाणी इथं दिसते। तर त्या दर्शनासाठी निघाले ते काही भाविक भक्त या ठिकाणी दान करताना दिसतात तिथे या ठिकाणी प्रसाद आहे तर तो आज या ठिकाणी इथं वाटतात ते, म्हणजे किती पुण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बघा। खूप भारी खूप भारी। शनीचं मंदिर आहे महाद्वार, त्याच्या समोर अगदी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वाढल जाण्यासाठी जी वळकटी आहे ते भेटणार आहे आणि विशेष म्हणजे बाळूमामाच्या कृपाची घोंगडीपासून बनवलेली आहे बघा, म्हणजे खूप भारी की तुम्हाला थंडी, पाऊस आणि ऊन या सगळ्या गोष्टींपासून निवारा करण्याचं सुरक्षित असं हे वळकटी या ठिकाणी इथं अवेलेबल होणार आहे। तर तुम्ही जिथं आलात तर सद्गुरू बाळूमामा घोंगडी उद्योग यांच्याशी संपर्क करू शकता। निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरा जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे। नंतर महाद्वाराच्या अगदी समोर आलोय आपण आणि बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आज भक्तीचा जो सागर आहे या ठिकाणी अथांग लोटलेला आहे। अजून माऊली पालखी प्रस्थानाला काही दिवस बाकी आहे, तर प्रत्येक जण वारकरी संप्रदायातले जे भक्तजन आहे ते माऊली दर्शनासाठी येतात, ते झुंबड करतात आणि खूप सुंदर पद्धतीने दर्शन होतंय। विशेष म्हणजे आज पवित्र दिवस आणि बघा
प्रॉपर अशा पद्धतीने आज या ठिकाणी माऊली या ठिकाणी याचा आनंद घेण्यासाठी येतात ते. राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम. आजन वृक्षाखाली कित्येक माऊली या ठिकाणी पारायण करताना दिसत आहेत. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने यावर्षीचा सोहळा नक्कीच होणार आहे. त्यासाठीची जी भक्ती या ठिकाणी तुम्हाला आळंदी नगरीमध्ये नक्कीच दिसणार आहे. माऊलींचा हा अखंड परंपरागत जो पारायणाचा सोहळा आहे या पद्धतीने आजन वृक्षाखाली चालू आहे आणि ही अविरत परंपरा अखंड चालण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत, जेणेकरून आपल्यालाही या भक्तीचा सहवास घडावा आणि आपणही या मार्गाच्या दिशेने नक्कीच लागावं. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे पंढरच्या विठू माऊलीला या ठिकाणी आपण जर बघितलं तर चंदनाचा टिळा या ठिकाणी लावला जातोय. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी वारकरी या ठिकाणी याचा प्रॉपर असा विठू माऊलीची पूजा करताना या ठिकाणी त्या दिसत आहेत. खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी यंदाचा होणार आहे. जी पालखी प्रस्थानाची सुरुवात आहे त्याच्या अगोदरची क्षणचित्र आहे, म्हणजे आत्ताच एवढी सुंदर सुरुवात आहे तर पालखी प्रस्थानाला काय सोहळा असेल अंदाज लावा तुम्ही. हे बघा खूप भारी. राम नाम सुख राम नाम सुख राम नाम. बघा माऊलींचं गंधाचं ताट पण बघू शकता तुम्ही. गंधाचा डब्बा आहे जो बघा इथं प्रॉपर माऊली आहे स्वतः आणि इथं मस्त असं सगळं प्रॉपर अष्टगंध वगैरे बुक्का विठोबाचा आणि या ठिकाणी चंदनाचा गंध. किती सुंदर वाटते बघा बघा, खूप भारी. मित्रांनो स्वच्छता प्रॉपर चालू आहे या ठिकाणी आळंदीच्या या घाटावरती इंद्रायणी तिरगावला. जसं की प्रॉपर जे काही डंपरमध्ये ट्रॅक्टरमध्ये कचरा वगैरे काढतात आणि प्रॉपर जी इंद्रायणी नदी ती स्वच्छ पद्धतीने होणार आणि लवकरच जर पाऊस नाही आला तर नवीन पाणी धरणातून सोडणं आणि प्रॉपर इंद्रायणीला शुद्ध पाणीच भेटणार आहे. तर चिंता नाही करायची मित्रांनो. तर आपण म्हणतात की आळंदीमध्ये हे असं काय, तर तसं काही नाही होणार, व्यवस्थित होणार. अंजनी सगळ्याची कृपा झालीच. पाऊस जो आलाच
तो म्हणजे निसर्गाचंच पाणी वाहणार एकदम मस्त, जे साठलेलं नसणार, तर खूप सुंदर पद्धतीने असं. ब्रह्मानंद परमपद पावे. ज्ञानेश्वरी मंदिर आहे, बघू शकता आपण, खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी आहे. असं हे दिव्य मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे. तर चला ज्ञानेश्वरी मंदिर हे बघा, किती भव्य दिव्य आहे बघा. आता आपण आतमध्ये जाणार आहे. ब्रह्मानंद परमपद पावे. ब्रह्मानंद ब्रह्मानंद परमपद पावे. मन होवे निष्काम. ज्ञानेश्वरीचं मंदिर, त्याच्या अपोजिट साईडला गोशाळा पण आहे, बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपली जी गोमाता आहे त्या ठिकाणी आहेत. पाणी पुरवठा पण आहे, शुद्ध पाण्याचा सोय या ठिकाणी आहे. सिद्धपेठ तपोवन केळगाव म्हणून आहे, कवलगा तीर्थक्षेत्रामध्ये गणलं जातं, तर त्या ठिकाणी आता आपण जातोय. चला दादा, सिद्धेवाडीचा रस्ता इकडे नाहीये, तिकडून जाऊ. ओके, म्हणजे आता सध्या हे जे दिसतंय तर फ्लेक्स पण इथं बंद आहे, असं इकडून जायचं का असं, आणि इथून असं जायचं, बरोबर ना? थँक्यू छोट्यांना सांगितल्याबद्दल. चला बाय बाय. म्हणजे इकडे काय नाही, फक्त सिद्धपेठ म्हणलं तर दिखाव काहीच काम नाही. अच्छा, दिखाव काय नाही, फक्त एक पवित्र जागा आहे. पवित्र तिथं माऊलींनी म्हणजे काय केलं होतं? पवित्र जागा कुठंच नाही. हा का? एवढी पवित्र. म्हणजे माऊलींनी तर नक्की म्हणजे काय प्रत्यक्ष जन्म अवतार धारण केला. अच्छा, म्हणजे इथं जन्म झाला होता हा. actually सिद्धपेठामध्ये. हा, ओके, म्हणून ती जागा पवित्र आहे. पवित्र म्हणजे भगवान शंकरांनी सुद्धा येऊन पार्वतीला घेऊन लोळण घेतले होते अशी. हा, पार्वतीने अहो काय तुमचं चाललंय? अरे म्हणे आणखीन काही कालाने इथं महान एक ईश्वर भक्त येणार आहे, बरोबर. आणि त्याच्या पायाने ही पवित्र भूमी होणार आहे. बरोबर. म्हणून मी आजच ते लोटांगण म्हणजे अगोदरच अंगाला लोटांगण धुळी लावून घेतोय त्यांची. अरे बापरे, म्हणजे हा. कालांतराने होणारी गोष्ट महादेवांना आधीच समजली आणि आधी त्यांनी समजली, पण हा. मी आजपासून ते हा धुळे आतापासूनच अंगाला- ती हा की पवित्र जागा होणार म्हणून आधीपासूनच त्यांची हे नाही, धुळे केलं. अंगाला लावून घ्यायची. हा, म्हणून मग तेच ना, महान योगी इथं का अवतरला. जबरदस्त जबरदस्त. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या याचं सिद्धपेठातलं वर्णन केलंय प्रॉपर. आपले मेन 52 संत, हा बरोबर. 52 संतांनी इथं वर्णन केले. अच्छा, भारी आहे ना मग, म्हणजे सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धीवेठाचं वर्णन केलं. ना. आळंदीत खूपदा आलो, सगळीकडे गेलो, व्हिडिओ पण बनवले तिथले प्रॉपर, म्हणजे नाही का, हा. माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा असेल, परत इथं खाऊ काहीच नाही. हा नाही बरोबर नाही, म्हणजे दिसणं काय नाही, फक्त जी जागा आहे ती खूप पवित्र आहे, हे महत्वाचं आहे. का आता इथं काय तर लावलंय आत्मविद्या बोलावया कारणे सुख पावले होते सज्जन, आता जे आरंभिले म्हणे ते आपणच सिद्धी न्यावे. म्हणजे खूप भारी ना असं. ते ग्रामपंचायत हॉलेने लावलंय ते केळगाव. हा, केळगाव. केळगाव मध्ये येतं म्हणजे आहे ना, हा, म्हणजे दूध. ही इथं वड आहे ना, हा, वड्यापासून वड्यापासून इकडे केळगाव, आणि त्याच्या सिद्धीवेठाचं वर्णन केलं हे. हा इकडून पण. हा, कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, विष्णूंचे वैकुंठ पुरातन. खरंच भारी, म्हणजे तुम्ही म्हणले तसं कैलासाचा वास, हा म्हणजे नाही का, म्हणजे बरोबर आहे ना. देव इथून गेले ना. हा, देव स्वतः लोटांगण घालून गेले, तुम्ही म्हणतात धूळ त्यांनी हे केली, म्हणजे अजून काय पाहिजे. वैराग्याचे बळ, सिद्धी प्राप्तीचे फळ, ज्ञानदेवे घेतली आळ, जाणं स्थळ आवडी आहे. बेटातली खूप पवित्र जागा इथे या ठिकाणी तुम्ही जेव्हा बघितलं ना तेव्हा इथं मस्त आजान वृक्षाचे पान तोडणे. इथं सुद्धा एक आजान वृक्ष आहे, काही आजान वृक्षाचं झाड आहे, पानं तोडू नका म्हणून लिहिलंय. इथं आंजण आहे थंड पाणी पिण्यासाठी, खूप भारी. इथं खूप आजान वृक्षाचं झाड आहे बघा, अजूनही टिकवली ती या ठिकाणी. बघितलं ना, आदिशक्ती मुक्ताई पर्णकुटी बनवली आहे, आणि या ठिकाणी मुक्ताबाई आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवरती भाकरी थापण्याचा सीन दाखवला आहे. कधी आला तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही बघा, खूप भारी वाटेल तुम्हाला. हे बघा, आणि पिंपळाचं झाड आहे, आणि त्याच्या खालोखालच या ठिकाणी सिद्धपेठातलं खूप सुंदर असं मंदिर आहे. शांतता इतकी भारी, आणि आजूबाजूचा निसर्ग जर बघितला तर खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी झाडं आहेत, आणि हे खरं सुख आहे मित्रांनो. खरंच भारी शांतता वाटते, आणि पवित्र जागा एवढी भारी. आताच बाबांनी सांगितलं, खूप भारी वाटलं, आणि खरंच म्हणजे आल्याचा साक्षात्कार झाला की खरंच येण्याचा काहीतरी फायदा आला. म्हणजे असं नाही की आलो आहे आणि त्याचं महत्त्व जेव्हा माहीत नसते तेव्हा आपण आलो तर समजत नाही, पण जेव्हा कळतं की ही जागाला किती महत्त्व आहे, किती पुण्यवान जागा आहे, तर खरंच खूप भारी वाटतं. खूप भाग्य आपल्याला भेटलं मित्रांनो. आज या पावनभूमीमध्ये आपण आलो आहे. साक्षात महादेव या ठिकाणी लोळण घालून गेले, म्हणजे अजून काय पाहिजे मित्रांनो, अजून काय पाहिजे. मित्रांनो, आळंदी नगरीमधलं हे वातावरण आजचं आपल्याला कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.